काय हो अच्छा अस्सल गावठी बाजारात तुम्ही गेल्यानंतर या पोळी आहे पोळीचे दाणे ना हे ॲक्च्युअली रानमेवा आहे करवंद म्हणजे एकदम बेस्टच असतं कधी भारी एकदम भारी धर्मच चांगले आहेत आणि ताजी आणि चांगली भाजी आहे. मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिक हो आज मी येईल सिंधुदुर्गातल्या कुडाळच्या कष्टकऱ्यांच्या गावठी बाजारात. या बाजारात सर्वसामान्य कष्टकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेला धनधान्य भाजीपालो तसेच काही घरगुती खाद्यपदार्थ हे या बाजारात उपलब्ध असतं. तो बाजार दर रविवारी 8 ते 2 या वेळात भरतात. या बाजारात खयचे सर्वसामान्य कष्टकरी येतात त्यांच्यानी काय काय आणलं आणि त्या वस्तूंचे दर काय हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार असो. मायबाप रसिक हो हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतो व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला तर जाऊया कुडाळच्या कष्टकऱ्यांच्या गावठी बाजारात. अस्सल गावठी आठवडा बाजार कुडाळ असा मोठा बोर्ड आपण या प्रवेशद्वाराकच बघतो. प्रवेशद्वारापासून आतमध्ये गेल्यावर पूर्ण सर्कल मारल्यानंतर आपण पूर्ण बाजाराचा आढावा घेऊ शकतो. बऱ्यापैकी आज आधी आपण सुरुवाती या बाजाराची साधारण रूपरेषा बघून घेऊया कशा पद्धतीने. आपण याच्यापूर्वीही माझ्या या चॅनलवरती आपण हो कुडाळचं अस्सल गावठी बाजार आपण बघितलेलो असा. पण आज नव्याने आता नवीन गरेफणसाचं सीझन चालू झालेलो आहे त्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात आपल्याला काय काय वेगवेगळे प्रकार बघू मिळतले. आपण एक सर्वसाधारण फेरफटको मारून घेऊया त्यानंतर आपण आपल्या मूळ व्हिडिओ सुरुवात करूया. असं मस्त बांबूपासून तसेच नारळाच्या झावळ्यांपासून छप्पर बनवला होता आणि या बाजाराची अशा पद्धतीने मांडणी आहे. शहरातील आजूबाजूच्या परिसरात राहणारे लोक या बाजारात येऊन या कष्टकऱ्यांकडून खरेदी करतात आणि गोष्टी मिळतात एकदम फ्रेश. साधारण आपण एक पूर्ण एक सर्कल मारून घेतला राऊंड मारून घेतला आणि नंतर आपण या बाजारात सविस्तरपणे खयचे वस्तू येईल ते बघणार असू. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण बाजार आपण फिरून घेतलो. आता आपण वस्तू कोणकोणती येईल ते बघूया. सुरुवातीच्या ताई बसल्या त्यांच्याकडे बघा मस्त की लाल माठ अगदी फ्रेश वांगी कणसा आहेत जाम आहेत भेंडी गावठी भेंडी आहेत आणि वाली आहेत. ही कणसा कशी आहेत ती मक्याची 50 रुपये मक्याची कणस आहेत. लाल जाम 20 रुपये ना 10 रुपयानं लाल जाम आणि वांगी आहेत मस्त अगदी फ्रेश. नवीन कैरी इली आता आंब्याचं सीझन चालू झालं कैरी वगैरे आहेत. अशा सगळ्या गोष्टी या आमच्या शेतकऱ्यांच्या अस्सल गावठी बाजारात भेटतात. भाजीची केळी आहेत ना होई कशी ती 50ला 4 मोठी भाजीची केळी आहेत. लोखंडी केळी सुद्धा म्हणतो आम्ही. अशा सगळ्या गोष्टी या आमच्या बाजारात बघतो. हे बघा तशी बाजारात 8 वाजता बरोबर बाजाराची मांडणी होता. या बाजारात भरपूर प्रमाणात खाद्यपदार्थ सुद्धा मिळतात चांगल्या प्रकारचे. काही लोक सकाळची न्याहारीच्या गोष्टी या ठिकाणी येऊन घेऊन जातात. त्याचप्रमाणे करवंदा मिठातली आहेत की काय करवंदा मिठात घातलेली करवंदा कशी ती 20 रुपयान करवंद. त्याचबरोबर तिरफळं कोकम आगूळ तांदूळ कण्णे तांदूळ आहेत ना ते आंबे बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या कष्टकऱ्यांच्या शेतातून पिकवलेल्या असतात ते या बाजारात येतात. आता भरपूर खाद्यपदार्थसुद्धा आपल्याला बघू मिळतात कारण मगाशी मी बघितलं होते ज्या सुरुवाती केल्या त्या भरपूर गर्दी होती. पण जाऊया तिकडे सुद्धा जाऊया. यासुद्धा ताईंकडे बघा मस्तपैकी मक्याचं आहे का हे मका आहे ना घोळ म्हणजे अच्छा ही भाजी आहे कशाची का कशी होता म्हणता. अच्छा म्हणजे पालेभाजी आपण पालेभाजी बनवतो तसेच बनवले जाते ना. घोळ भाजी ह्या भाजीचा प्रकार घोळ मी पहिल्यांदा बघितलं. ही घोळ भाजी अशी छान असतं म्हणते चवीक आणि पालेभाजी जशी आपण बनवतो तशीच बनवली जाते. कशी जोडी आहे ती 20 रुपयाकच जोडी आहे. आपल्याकडे ह्या आमच्या सिंधुदुर्ग पट्ट्यात 20 रुपयाकच भाजी मिळतात म्हणजे जोडी जी असते. कुठली ही कुठली वांगी आहे ती गावठीच आहेत ती. हो भरीत करायचे जाम वांगी भरीत तांदूळ हो भरपूर काय घ्याय ना.
हे बघा, हे आमच्या कष्टकऱ्यांच्या छानपैकी शेतात पिकलेले हे सुंदर गोष्टी आहेत. म्हणजे चवळी आहे, तांदूळ आहेत, नाचणी आहे, त्याचप्रमाणे हे चिंच. कसे गोळे ते चिंचाचे? 50ला 2. 50ला 2 आहे. हे ताईने मस्तपैकी हो मीठ वगैरे लावलेलं छानपैकी. सोनचाफ्याची फुलं जी छानपैकी लावतात, मला लावले आहेत बघा. माझ्या आवडीचं फुल सोनचाफ्याचं आणि छानपैकी लावलेलं. पेरू आहेत. गावठी अंडी कशी आहेत आज? 12 रुपये. एक अंडा 12 रुपये. 144 रुपये डझन. हां 12 बरोबर. 12 एक डझन घेणार ना पण. छान मस्तपैकी अशी मांडणी केल्याने ताईने आणि छान गोष्टी ठेवल्याने. आणि फुलं तर सुंदर लावली त्याने, बघून बरं वाटलं. हे दुर्वा पण लावले आहेत ना? हो दुर्वाचा पण वाटा लावला आहे. कसा तो दुर्वाचा वाटा? 10 रुपये पेंडी. 10 रुपये पेंडी. आणि हे सोनचाफा? सोनचाफा 20 रुपये. 20. सगळ्या प्रकारचं कडधान्य मस्तपैकी गोष्टी लावून ठेवल्यात. ही कशी पुडी ताई आहे की ही? 150 रुपये. 150 रुपये सगळ्या? नवीन. हां सगळे 150 रुपये आहे काय? गावठी ज्या गोष्टी आहेत म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या शेतात पिकवलेल्या गोष्टी ज्या आहेत ते सगळे स्वच्छ आणि नीटनेटके असतात. एक नंबर क्वालिटीचे असतात. 150 रुपये एक साधारण एक पिशवी आधी. हां कसे म्हणाला? 150. एक शेर 150 रुपये असं म्हणाले ताई. बरोबर आहे. आणि हे नारळ पण मोठे आहेत बापरे. कसे आहेत नारळ ते? 50 रुपये नारळ बघा, जेवढे मोठे नारळ आहेत. सध्या नारळ थोडेसे महागच झालेत तरी पण हे नारळ मोठे आहेत. म्हणजे मुंबई या नारळांची किंमत 60 ते 70 रुपये नक्कीच असतात. पण हे आमच्याकडे 50 रुपये आहेत आमच्याकडे. आता इकडे रामफळ आहेत ना ती? कशी ती रामफळ कशी? 30 रुपये एक पिकलेली आहेत पण ना. हो छान आहेत पण. चला अशा गोष्टी. अरे वा कारल्याची भाजी पण इली. कारल्याची भाजी आपण नॉर्मली श्रावण महिन्यात बघतो पण आता ही कारली आता आमच्याकडे या सिंधुदुर्गात बऱ्यापैकी पिकले. कसं वाटो कारल्याच्या भाजीचं? 50 रुपये वाटो. वाली आहेत, शेवगे. हो आली सगळेच येतात ना. आली सगळी गोष्टी 12 महिने पिकवल्या जातात. म्हणजे आपले शेतकरी थोडेसे तेवढे प्रगत झाले आहेत असं म्हणूया. हो चला. पाणी होय नाही ना. हो ना शेतीक आपल्या पाणीच लागतं ना. पण काही ठिकाणी ज्या ठिकाणी पाणथळ जागा आहेत आमच्या सिंधुदुर्गात त्या ठिकाणी भाजीपालो 12ही महिने वेगवेगळ्या प्रकारचं घेतलं जातं. पूर्वी पडवळ कसं आपण फक्त श्रावणात बघायचं पण आता पडवळ आपणाक 12 महिने बघूक मिळतात. पोह्यांचे मोठे हे मोकट हे किलोवरती आहेत की शेरावरती आहे? 4 शेर 120 रुपये. 120 रुपये हे 4 शेर 120 रुपये पोहे, गावठी पोहे. आणि आमच्याकडे तांदूळ नाचणे वगैरे सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे सुंदर असे मागे पण आपण माझ्या व्हिडिओमध्ये हे लाडू आपण पाहिले होते. आज मी तुम्हाला त्यांचं डिटेल्स पुन्हा एकदा दाखवलं. यावेळी छानपैकी पॅकेट बनवले आहेत ताईने बघा. असं सगळं स्वामी समर्थ गृहउद्योग उकडे तांदूळ लाडू, त्याच्यानंतर नाचणी लाडू, मूग लाडू, मेथी लाडू. कसे पॅकेट आहेत ताई? 50 रुपये. हे आपण मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं बघा. आता पण छानपैकी पॅकेट वगैरे बनवले त्याने. सगळ्या प्रकारचे लाडू आहेत आणि त्याला 50 रुपये. हे बघा हे शेंगदाणा लाडू 50 रुपये. अशा सगळ्या गोष्टी मस्तपैकी या ठिकाणी आज स्वामी समर्थ गृहउद्योग या. अच्छा घावणे पीठ, मालवणी वडे पीठ 60 रुपये का? हे मालवणी वडे पीठ 60 रुपये. हे जे घावणे पीठ 40 रुपये. पोहे 50 रुपये. कुडाळच्या अस्सल गावठी बाजारात तुम्ही गेल्यानंतर या ताई आमच्या आहेत त्यांच्याकडे स्वामी समर्थ गृहउद्योग म्हणून त्यांचं प्रोडक्ट आहे. आणि त्याच्यामागे नाचणी लाडू, उकडे तांदूळ लाडू, मूग लाडू, शेंगदाणा लाडू, त्याचप्रमाणे घावणे पीठ, मालवणी वडे पीठ असे रास्त दरामध्ये तुम्हाला गोष्टी मिळतात. या जर तुम्हाला हव्या असतील तर मी खालील नंबर देतो आहे 9130953571 श्री स्वामी समर्थ गृहउद्योग यांच्याकडे तुम्ही जर पैसे पाठवून कुरिअरद्वारे ह्या गोष्टी सगळ्या मागवू शकता. त्यांच्याकडे तुम्हाला या गोष्टी सगळ्या नक्कीच मिळतील. चला धन्यवाद. मी इलो होते तेव्हा ह्या ताईंच्या समोर भरपूर गर्दी होती. लोक विकत घेण्यासाठी सगळ्या गोष्टी आल्या होती. आता या त्यांच्याकडे काय काय ते बघूया आपण. इथे करंजे वगैरे आहेत तळलेल्या मस्तपैकी. आणि हे काय घावणे कुठले हे नाचणीचे घावणे. हां नाचणीचे घावणे आहेत. कसं पॅकेट आहे ते? 50 रुपये पॅकेट आहे. परत मोदक आहेत छानपैकी. पुढे इथे पण सगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. बघूया काय काय आहे. मोदक आहेत, तुपपोळी आहे, शेव आहेत ना, शिरवाळे आहेत, मोदक आहेत, घावणे सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि भरपूर गर्दी होती मग अशी मी जेव्हा ते आलो होतो तेव्हा. आणि भरपूर लोक घेणारे असतात सकाळची न्याहारी करणारे वगैरे.
आणि इथे चांगलंच मिळत असणार, त्यामुळे इथे नेहमी गर्दी असते. सगळ्या गोष्टी अगदी फ्रेश सकाळीच बनवलेल्या अशा ताज्या आणि चांगल्या, त्यामुळे लोक इथे आवर्जून येऊन घेतात. सकाळचं न्याहारीचं सगळ्या गोष्टी मिळतात त्या. चवळी पावटे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे इथे मस्तपैकी मोठी वांगी दिसतात आपल्या गावठी बाजारात. बघा कशी वांग्याची वाटो हो दादा, वांगी कशी? वांगी 20 रुपये. कसे सगळ्या गोष्टी, जाम, मक्याचे कणसं, नारळ, हो जाम, चिको, चिकूचं कसं? 30 रुपये. 30 रुपये चिकू. ते चहाची पाती, नारळ वगैरे सगळ्या गोष्टी या बाजारामध्ये आहेत. साधारण 45 रुपये, 50, 45, 40 अशा किमती असतात. मिरच्या वगैरे सगळ्या ज्या आपल्या शेतीत, ज्या आमच्या ग्रामीण भागातल्या शेतीत पिकणारे जे बरेचशे गोष्टी आहेत ते या बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध असतात. ही काय ओली चवळी आहे की काय? ओली चवळी आहे बघा. हे बघा मस्त की कसं वाटतो? 20 रुपये. 20 रुपये ओली चवळीचं वाटो. ही वाली आहेत, मिरच्या, अरे वा गरे काढून ठेवलेले आहेत. त्याची भाजीचे आहेत ते, भाजीचे आहेत ना हे, भाजीचे आहेत. कसे आहेत ते? 20 रुपयात भाजीचे हे मस्तपैकी गरे काढून ठेवले आहेत, म्हणजे भाजी करूसाठी वापरतात. आमच्याकडे फणसाची भाजी आवर्जून खाल्ली जाते. ताकाची बाटली कशी? 30 रुपयात ताकाची बाटली आहे. मस्त फ्रेश ताक हे आमच्या कुडाळच्या ग्रामीण भागातलं. जाम, नारळ, त्याचप्रमाणे हे काजूगर, चकले बनवलेले आहेत ना हे. कसे चकल्याचं पाकिट दा? 30 रुपयात चकल्याचं पाकिट आहे. मस्त करकुरीत दिसतं. आणि हे करंज्या 50 रुपये. ही नारळाची चुनकाप आहेत ना, नारळाच्या वड्या म्हणतो आम्ही. मोदक आहेत 50 रुपये. ही गुळातली आहे काय? गुळाची. ही गुळाची चुनकापत आणि ही साखरेची चुनकापत. कशी पिशवी म्हणालाच? 50 रुपये. 50 रुपये लावल्याने हे बघा, म्हणजे आमचे हे कष्टकरी ना आपल्या घरी काय ना काय बनवून ते बाजारात विक्रीसाठी आणतात. ह्या बाय आमच्या शाळेतला विद्यार्थी, शाळेत होतं ना बाय, कितवीत? 6वीत. आज रजा म्हणून आपलं बाजारात ऐक मदत ना. छान छान. असं शिकता शिकता सुद्धा ही विक्रीय कला किंवा पैसे कमवण्याची कला अवगत केली तर ती मुलं मोठ्यापणी मोठी होतात असं म्हणतात. ताई नमस्कार, काय म्हणताय? बरात ना? हो चला, ही आमची नेहमीची परिस्थिती सगळे आमचे असतात बाजारामध्ये, कष्ट करत असतात. बरं वाटतं त्यांना बघून. यांच्याकडे सुद्धा भाजीचे गरे, हो वाली आहेत भाजी. हा ही चवळीचे दाणे ना हे? हा हे चवळीचे दाणे आहेत आणि त्या ह्या वाली आहेत त्या, म्हणजे ह्या चवळीच्या वाली आहेत त्याच्यापासून ते दाणे काढले. कढीपत्ता आहे, गरे आहे, नाचणी, कडधान्य असं गावठी. कसले? हां पावसाळी. उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही शेती होतात. तर ही पावसाळी आहेत काय? अच्छा. अरे वा, छान छान. हिरवे पावट्याचे कसे ते वाटो? ते 20 रुपये. 20 रुपये वाटो. वा छान. सगळं कडधान्य आणि मस्त वेगळी. हे नारळ बिरळ बघा, आमच्या ह्या नारळाची पण चव वेगळी असतात. आमच्या सिंधुदुर्गातलं नाही नारळ गोड असतं. खोबरा, या नारळातला खोबरा गोड असतं आणि खोबरासुद्धा भरपूर असतात. म्हणजे तुम्ही जर मुंबईचा नारळ घेतलास ना तर ह्या ते 1.5 नारळ किंवा 2 नारळ वापरलास तरी हे एका नारळात तुमका तेवढा खोबरा मिळणार. एवढी जाड वाटी असतात ह्या नारळाच्या आमच्या सिंधुदुर्गातल्या. चविष्ट, चव पण भारी असतं. कारण हे नारळ वापरल्यानंतर ह्याचा सार खाणं वेगळा आणि मुंबईचा हो सुंदर असतं. खरोखर. चला, अशा पद्धतीने आमच्या ह्या कष्टकऱ्यांच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या का वेगळीच चव असतात. कारण त्यांच्या कष्टाची चव त्याच्यात येतात, त्यामुळे चव बदललं आहे की नाही ॲक्च्युली. हां म्हणजे आपण बघा कुठली गोष्ट मन लावून केली की त्याला एक वेगळं चव येतं. तसंच होतं जेवण कसं, तसं आपण आपल्या कष्ट जर करतो ना त्या कष्टाची चव सदा वेगळी असतं. असंच तर शास्त्र आहे त्याच्यामागे. चला धन्यवाद. अशा पद्धतीने या कष्टकऱ्यांच्याकडच्या गोष्टी नेहमीच चांगल्या आणि चविष्ट असतात. आता इकडे अच्छा हे ह्याचं आहे ना प्रोडक्ट, आगुळ आहे. नारळ, चिकू, काजूगर, आगळच्या सुद्धा मस्तपैकी बाटल्या त्यांनी पॅकिंग केलं आहे छानपैकी. अगदी छोट्या ह्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये. जर तुम्हाला हवे असतील तशी छोट्या बॉटल पण घेऊ शकता. हे काय आहे? अच्छा आवळ्याचं मुरांबा, फकत काजूगर म्हणजे हिरवे काजूगर असं. अरे वा, आपली सगळ्यात पौष्टिक भाजी पण बघू मिळाली. ही शेवग्याची भाजी बऱ्याच वेळा पावसात आपल्याला जास्त प्रमाणात मिळतं, पण आता या दिवसात ह्या ताईंकड्या आणि सुंदर भाजी आहे बघा. कशी जुडी आहे ही? 20 रुपयात. 20 रुपयात आपण
खरेदी करूच्या येते नंतर. ही भाजी ना पोटाचे विकार दूर करतात. म्हणजे ही भाजी नियमित तुम्ही आठवड्यातून 2 वेळा केला तर पोटातली कोणत्याही गोष्टीचे विकार असतील म्हणजे गॅस ॲसिडिटी वगैरे होत असतात तर तीसुद्धा कमी होतं ह्या भाजीमुळे. एवढं औषधी गुणधर्म आहे या भाजीमध्ये. शेवग्याच्या शेंगा सी विटॅमिन्स मिळतात, तसंच या भाजीमधून सुद्धा सी विटॅमिन्स मिळतात आणि ती शरीरासाठी अगदी उपयुक्त अशी भाजी आहे. आपण नंतर या ताईंकडे येऊन ती भाजी घेऊया नक्कीच. थोडीफार खरेदी आपण करणार असो. चला आणखी पुढे आधी आपण पहिला सुरुवातीक व्हिडिओ बघून घेऊया, मग थोडी खरेदी सगळ्याकडे करूया जेवढी जमेल तेवढी. हे बघा इथे पण मस्त की लाल जाम. कसे आहे ते लाल जाम ताई? 20 रुपयाला एवढे सगळे. अच्छा, एक वाटा मला ठेवून द्या, मी येऊन घेणार. हा एक घेणार. पिशवी आहे ना तुमच्याकडे? आता बघतो. चला एक घेऊया. एक छान आहेत म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी अप्रतिम आहेत. एक पुन्हा एकदा आपण आणखी बघूया नव्याने काय बघू मिळतात ते. काही गोष्टी आपल्याला नवीन गोष्टी बघू मिळतातच. भाजी वगैरे. लोणचा, करवंदाचा लोणचा की काय ता? अरे लांबूनच वाटला बघा. हे बघा सुंदर आमच्या घरगुती करवंदाचं लोणचं. अगदी सुंदर मसाला वगैरे. कशी ती बाटली? 100 रुपयात बाटली करवंदाचं लोणचं मस्त वेगळी आईने बनवलेलं आहे. आंब्याचं आहे, करवंदाचं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. भाजीपालो. सद्गुरू कृपा. अरे वा. हो, या सद्गुरू कृपा या ब्रँडच्या हे सुंदर पिठाचे प्रकार आहेत. वड्याचं पीठ, त्याच्यानंतर मिक्स नाचणी पीठ, घावणे पीठ, थालीपीठ, डांगर पीठ, कुळीत पिठी वगैरे सगळ्या गोष्टी. अरे वा. हो सगळं कसं ताई हे तुम्ही सगळं घरीच बनवता ना? स्वतः बनव. फोन नंबर जर तुम्हाला समजा कोणी फोन करून मागवलं आणि तुमचे पैसे पाठवले या वस्तूचे आणि कुरिअरचा चार्जेस पाठवले, तुम्ही घरपोच देऊ शकता ना? सांगा. मायबाप रसिको, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी पिठं अस्सल म्हणजे घरी बनवलेलं स्वतः या ताईने बनवलेल्या, या ताईने गृहोपयोगी वस्तूंमधून ह्या बनवलेले जे प्रोडक्ट आहेत हे जर तुम्हाला हवे असतील, त्या प्रोडक्टचं नाव आहे सद्गुरू कृपा. अस्सल मालवणी स्वाद, घावणे पीठ वगैरे सगळ्या प्रकारची पिठे आहेत. त्यांचं नाव आहे प्रणिला लवू गावडे, वेताळ बंबर्डे, पावनाई टेम, दारवळवाडी. तर त्यांच्याकडून जर तुम्हाला या गोष्टी हव्या असतील तर मी खाली हा नंबर देतो आहे 9403306118 किंवा 9637082836 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुरिअरद्वारे मागवू शकता. ते तुम्हाला नक्कीच पाठवतील. ताई धन्यवाद. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आमच्या बाजारामध्ये मिळतात. अरे वा. आता खऱ्या अर्थाने आमचं रानमेव म्हणजे जे आता ह्या मे महिन्याचं सीझन जवळ येतं, आता या गोष्टी आवर्जून आपल्याला बाजारात बघू मिळत आल्या आहेत. फणस, काजू, त्याचप्रमाणे जाम, आंबे. हे बघा कच्चे कैरी आहेत, आंबे आहेत, भाजीचे फणस आहेत, भाजी वगैरे अशा सगळ्या गोष्टी या आमच्या कुडाळच्या बाजारात उपलब्ध असतात. हे बघा कडधान्य. ताई नमस्कार. कशा आहात? ताईंकडे सुद्धा आमच्या भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. हे बघा तांदूळ, उकडे तांदूळ, काढणे तांदूळ ना, हे सुरे ना, हे उकडे तांदूळ, सॉरी हे उकडे तांदूळ वालायचे. कसे ते? 60 रुपये शेर. अच्छा. ह्या ताईंकडे सुद्धा मस्तपैकी सगळ्या गोष्टी आहेत. ही एक गोष्ट आहे का मुठियाल म्हणतात. ह्या मुठियाल पचनक्रियेसाठी खूप चांगला, म्हणजे जर डिसेंटरी किंवा काही त्रास होत असत, पोटदुखीचा काही त्रास होत असत तर या मुठियाळ खाल्याने तो त्रास बरं होता. ह्या औषधी ह्या रतांब्यापासून बनवल्या जातात. असं सुंदर औषधी गोष्ट जर मिळाली तर अवश्य तुम्ही घ्या. ताई ह्याची किंमत काय? ह्याची किंमत काय? हे कसं आहे? 30 रुपये. एक ठेवून द्या, मी आल्यानंतर घेतो. हां ते घेतो मी, येतो जरा. सगळ्या बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या ज्या उपयोगी आहेत त्या घ्यायला हव्यात आपल्याला. तर असा हा सुंदर गावठी बाजार आज आपण बघतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. हे बघा. अरे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिली मायबाप रसिको, आता मे महिना जवळ येतात. मार्च एप्रिलमध्ये करवंद येतात झाडावरती आणि ही जंगलात ॲक्च्युअली रानमेवा आहे करवंद म्हणजे. हे बघा अशी सुंदर करवंद असतात, ही जंगलात सापडतात. ह्या करवंदाच्या झाडीत भरपूर काटे असतात आणि त्या काट्यांका सांभाळून ही करवंद काढली जातात. ॲक्च्युली खूप त्रासाचं काम आहे आणि जंगलात फिरान ही करवंद जमा करूची लागतात. ह्याची गोडीसुद्धा अवीट असता. ह्याची गोडी जर तुमका चाकूची असत तर या आमच्या सिंधुदुर्गात आवर्जून ह्या गोष्टी मिळतात. त्याचा आस्वाद हयेच तुमका घेऊचं लागतं. कसं वाटतं आहे ह्या करवंदाचं? 50 रुपये करवंद. अगदी रानमेवा आमचं. भरपूर कष्ट त्या काढण्यामागे सुद्धा. बघूया चला तिथं. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आता नवीन गोष्टी ह्या सीझनच्या आपण बघणार असो. टाक नमस्कार. कशा आहात? ह्या आमच्या ताईंकडे नेहमी सगळ्या लाकडी वस्तू मिळतात. बघा मागे आपण काही गोष्टी विकत घेतल्या होत्या, फुकणी घेतली होती. अशा गोष्टी सगळ्या छानपैकी असतात, नेहमी प्रसन्नपणे असतात. ताक, जाम आणि सगळ्या गोष्टीचे हे
हो दूध मिरी आहे मिरी आहेत, काळे मिरी आहेत. हे बघा कसं आहे पॅकेट आहे, कसं पॅकेट आहे? 30 रुपये 30 रुपये. हे काहीतरी उपयोगी आहे ना हे? हो पळीपाट काय कशावरती? काढा बनवतात बघा लहान मुलाला आपल्याला बनवतात हां थंड असतं ना. 10 रुपये काय म्हणाला याचं नाव? पळीपाट पळीपाट. पळीपाट म्हणून या वनस्पतीचं नाव आहे. जो काढो बनवून प्यालो तर कसं चांगलं असतं ना तो, म्हणजे पचनक्रिया वगैरे की आणि गोरा वगैरे येते बघा हां गोरा वगैरे येतं त्याच्यासाठी हा पळीपाटचा काढा करून खाल्ला तर ते चांगलं असतं असं थंड असतो ताई म्हणतात. हो छान. कसं 10 रुपये? हा 10 अच्छा. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हो हो आलं. आता बाजाराची मांडणी होते कारण आपण बरोबर 8 वाजताच बाजारात इल्यामुळे बाजाराची मांडणी चांगल्या पद्धतीने होते. बघा केळी, भाजीची केळी, जाम तर भरपूर आहेत. लाल सफेद जाम आणि लाल जाम असे 2 प्रकार जामचे असतात ते प्रामुख्याने बाजारात भेटतात. केळी कशी डझन आहे हो आज? 50 रुपये डझन. साधारण सगळ्या बाजारामध्ये आपण केळ्यांचा दर 50 रुपये बघतो. कैरी, आंबे, छोटी कैरी म्हणतो आपण ते. आबुलीची वेणी आज बऱ्याच दिवसांनी बघू मिळाली. कशी हो आबुलीची वेणी ही? 20 रुपये 20 रुपयात आबुलीचं सुंदरपैकी गजरा आहे. इथे छान. हे कुळीत पीठ आहे काय? आणि मसालो आहे ना हे? मालवणी मसालो. हे कसं आहे मालवणी मसाला कसं? 150 रुपयात पाव किलो. आणि कुळीत पीठ 60 रुपया. त्याच्यानंतर मुठियाळ 25 रुपये. घावणे पीठ 40 रुपये. घावणे पीठ 40 रुपये. वडापीठ 50 रुपये. 50 रुपये. वडापीठ 50 रुपये. हे बघा या ताईंकडे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या सगळ्या आमच्या कष्टकरी माता भगिनीने ह्या घरी आपल्या कष्टाने सगळ्या ही पिठं वगैरे बनवलेली आहेत. त्याची गोडीच वेगळी असणार, चव वेगळीच असणार. ही शेण हे ना गाईच्या शेणापासून बनवलं काय म्हणतो का आपण? शेणी. हां हे शेणी ना गोवऱ्या पण म्हणतात. गोवऱ्या शेणी असं याची नावं आहेत. कसं आहे का किंमत आहे याची? 10 रुपयात 5. हे घरात जाणं वगैरे चांगलं असतं किंवा होम हवनासाठी सुद्धा वापर होतो. आणि हे काय ताई आहे? हे हां ही गुळवेल, सुकवलेली गुळवेला कशी ती? 30 रुपयात सुकवलेली गुळवेला. रचना बघा दोन्ही बाजूला बाजार भरतो. म्हणजे दोन्ही बाजूला मस्तपैकी झोपड्यांमध्ये हा बाजार भरतो. या बाजाराची रचना बघा दोन्ही बाजू बाजार भरतात. एका बाजूक आपण उजव्या बाजू बघतो, डाव्या बाजूक सुद्धा बाजार भरतात. दोन्ही बाजूक आमचे हे कष्टकरी बसतात आणि त्यांच्याकडे हे सगळ्या गोष्टी उपयोगी गोष्टी सगळ्या असतात. हे बघा आणि जसं स्वतः वेळ होईल तशी लोक येऊन इथे खरेदी करणार. आहे बघा मस्त गोष्ट आहे. बघितली होती. अरे फोन करायचे ना. बरं चालेल ना. बरं आम्ही यांच्याकडे जातो ना पाटील. छानपैकी दोडकी, त्याचप्रमाणे इथे आपला गावठी अंडी, त्याचप्रमाणे भेंडी, वाली, दोडकी, वांगी, मिरच्या आहेत. या मिरच्या कशा आहेत? 30 रुपयाची मिरची वगैरे सगळ्या गोष्टी मस्तपैकी मोठमोठे हे आहेत. या आमच्या ताई नेहमी आपल्या बाजारात असतात. आता म्हणजे न्यारीच्या गोष्टी आहेत बघा. पुरणपोळ्या, त्याच्यानंतर घावणे, मोदक. आणि हे कसं आहे शेवयांचं पॅकेट? 50 रुपये. आणि घावण्यांचं हे बघा ह्या ताईंकडे सुद्धा मस्तपैकी न्यारीच्या गोष्टी आहेत. हे बघा अंडी, गावठी अंडी कशी हो आज? दर काय गावठी अंड्यांचं? 12 रुपये. 144 रुपये डझन. चिक्कू भरपूर, चिक्कू, कडधान्य आणि मस्तपैकी जाम. हे विळे कसा ह्याचा वाटा कसा आहे? 20 रुपये. ह्या आमच्या ताई आहेत, खूप कष्टकरी आहेत. चहा, न्यारीच्या गोष्टी,
त्याचप्रमाणे सगळ्या आपल्या घरातले जे काही शेतीत पिकवलेल्या वगैरे गोष्टी असतात त्या सगळ्या नेहमीच बाजारात घेऊन येतात. आपल्या ह्या आपल्या कष्टकऱ्यांच्या बाजारात तर असतातच. विड्याचा वाटा कसा आहे म्हणाला? 20 रुपये वाटा आहे. बहुतेक गोष्टी 20 रुपये आहेत बघा. म्हणजे लाल जाम 20 रुपये आहेत, सफेद जाम पण 20 रुपये आहेत आणि वडे 10 रुपये. मी चहा घेऊन येतोय. चला हे बघा इथे पण छान मांडणी केली. अगदी चवळी आहे. काय काय सांगा हो बघा आम्हाला काय काय. मलाच नाव माकाच नाव आहे ना. चवळी, मटकी, फजाव आणि कुळीत, हां मूग, असं सगळ्या गोष्टी कडधान्य आहेत. एक नंबर क्वालिटीच्या सगळ्या गोष्टी आहेत ताईंकडे. आणि खरोखर हे कडधान्य ना आमच्या ग्रामीण ह्या कष्टकऱ्यांच्या शेतातल्या गोष्टी तुम्हाला एक नंबरची क्वालिटी असते. चवीला पण चांगलं असतं हे कडधान्य वगैरे. तर याच्यात मिक्सिंग काय नसते मुळात, त्यामुळे ते चांगली गोष्टी तुम्हाला या आमच्या बाजारात मिळणार. नारळ पण छान आहेत, ओलसर नारळ आहेत. हे ओलसर नारळ थोडेसे सारक वापरले ना तर ह्याचं सार आणि वरण छान, सोलकढी वरण छान चविक असतं. हो छान असतं. अंड्यांची मांडणी सुद्धा सुंदर केलेली आहे. अशा पद्धतीने हो सुंदर असो आमच्या अस्सल गावठी बाजार कुडाचो. ह्या बाजाराच्या पहिल्या सुरुवातीकच मी आज एवढं मोठं फणस बघते आणि 200 रुपये किंमत आहे. आमचे नारकर त्यांच्याने आणलेलो आहे. नारकरांकडचे फणस बरेचशे गोष्टी आहेत नारकरांकडे. कसं आहे आणि पिकलेले कापे फणस, बरके फणस सुद्धा हे मिळतात. आणि हे रायवळ आंबे सुद्धा इले बाजार. अगदी स्वच्छ आणि नीटनेटक्या कडधान्य या ताईंकडे. आणि हे भाजीचे घरे आहेत काय? होय भाजीचे घरे आहेत त्यांच्याकडे सुद्धा. हे बघा मस्त. कशी पिशवी ती? 50 रुपये. ज्या बाजारात इला असते या ताईंकडे सुद्धा घ्या. खूप चांगल्या पद्धतीचं कडधान्य आणि चांगल्या गोष्टी असतात. आणि आता जो आवाज आपण तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकला तो आवाज तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा त्या व्यक्तिमत्वाकडे आता आपण चाललो बघूया त्यांच्याने आज काय काय. नमस्कार, कशात? एकदम तुम्ही तर एकदम बेस्टच असता. कधी भारी, एकदम भारी मस्त व्यक्तिमत्व. आणि आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्या बाजारांमध्ये असतात ताई. आणि ताई नेहमी आनंदी असतात, त्यामुळे त्यांना भेटून मला नेहमी सुख मिळतं. म्हणजे त्यांना अशा लोकांकडून शिकलं पाहिजे की कष्ट करत असताना सुद्धा ते चेहऱ्यावरती आनंद ठेवणं किंवा चेहरा हसरा ठेवणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आज काय काय घेऊन आलात? आज आणलेत नाचणे, चवळे, कुळीत, चिंच. अरे वा. आंबे आणलेत, फणसाचे घरे आणलेत, क्या बात. मक्याची बोंड. काय नाही असं नाही, सगळी गोष्टी आमच्या ह्या ताई. हां मुंबईवाल्यांका काय व्हायत आहे आमच्या त्या कुडाच्या असेल गावठी बाजार बघायला. हो नक्की येणार. लोक येतात गावात आले की हमखास येतात इथे. आणि या आमच्या ताईंना भेटा. या ताईंकडे बऱ्याचशा काही गोष्टी असतात बघा. नाचणी, फणस, आंबे, त्यानंतर चिंचेचे गोळे, वांगी, फुलंसुद्धा आहेत इथे. आणि बघा खाली वांगी बघा केवढं मोठं आहे. ह्या 50 रुपयात मोठ्या वांग्या आणि ही 30 रुपये वगैरे अशी किंमत आता ऐकली मी त्यांच्या सांगते. गवारचं वाटो कसं दो? गव्हाचा ऑटो 10 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 20 रुपये वांगी. 20 वांगी वगैरे मस्त वेगळी गोष्टी आहेत. हो छान आहेत सगळ्या गोष्टी, चांगल्या आहेत ताईंकडे. काय दर आहे हो कोंबड्यांचा? 250 रुपये. अरे वा. कोंबो 450, 500 रुपये. गावरान असले तरी अगदी गावठी वाटतात बघा. 550 500 किंवा तलंगांची किंमत थोडी कमी आहे का? तलंगांची किती कमी? 250 रुपये. 250 रुपये ह्या कोंबडी आहेत बघा. म्हणजे तलंगा म्हणतो आम्ही त्यांना. 6 महिन्याचे दिवस जवळ येईल काय कोंबड्यांची गरज भासतात, देणी द्यायची असतात. काही लोकांका घरात चिकन खाऊचं असतं. तर ह्या आमच्या पुढ्याच्या बाजारात या ताईंकडे येऊन घ्या, तुम्हाला चांगल्या दरात चांगल्या गोष्टी मिळतील. चला धन्यवाद. खरेदीची सुरुवात आपण या ताईंकडून करूया. कारण एक चहा घेतली त्यांच्याकडे मी 5 रुपयात मस्तपैकी एक चहा होतो. आणि आता त्यांच्याने अधिक नका टाकू, जेवढं तुमच्या हिशोबाने आहे तेवढं द्या. आणि हे तुमचे पैसे घ्या. अच्छा एक सफेद आणि एक याचा दिला वाटा त्याने. चला धन्यवाद ताई, त्यांना पैसे दिले. आपण आता पुढे जाऊया. आता या आमच्या ताईकडे एक खरेदी करूया. मला मुठियाळ हवं आहे. मुठियाळ पण औषध सुट्टी अशी तुम्हाला म्हणालो याचे गुणधर्म आहेत की पोटदुखी वगैरे असेल किंवा टॉयलेटचे काही प्रॉब्लेम असेल तर मुठियाळ खाल्ल्यानंतर ते बरे होतात, असे हा औषधी गुणधर्म आहे. आणखी काय औषधी गुणधर्म तुमका माहिती आहे हो? होय पाय फुटतात त्याला लावतात पायाच्या खाली तळव्यानं. हां पायाला जो भेगा वगैरे जातात किंवा पाय दुखी होत असेल तर मुठियाने चोळल्यानंतर सुद्धा तो आजार बरा होतो नाही का? असा पण त्याचा उपयोग असा. जामच घेऊन जाते घरात भरपूर खावा. होय. तुम्ही एक जामचं वाटत आहे मला. हो
लाल जाम द्या हा लाल जाम ह्याच्यात टाका. हा घालू ना तुम्हाला जो चांगला वाटेल तो द्या. चांगलाच आहे हे. या सगळ्या चांगले आहेत जाम हो हो काय हरकत नाही हो. चिंच वगैरे व्हायचं का तुम्ही माणसात चांगले असतं ते जाम तुम्ही जी वस्तू देणार ती चांगलीच देणार. पैसे घ्या तुमचे. चला अशा पद्धतीने जामचे आज व्हाईट जाम आणि लाल जाम घेतले. पुढे आणखी बघूया. चिकूचा वाटा द्या एक. या ताईंकडे चिकूचा वाटा द्या. पिशवी आहे ना पण कारण ही माझी पॅक झाली. ह्याची दिलीत तरी चालेल. कसा वाटा म्हणालात? एकदा ह्याला खायला कुठे वापरतात एवढा ते चकलीने घेऊन गेले. खायला म्हणजे हे खायला कुठे वापरतात हे तोंडाला वगैरे लावायची हळद. तर हा तो वाटा कसा आहे ह्याचा द्या एकदा. त्यांना द्या ताई 20 रुपये. तुमचंच आहे ना ते? आणखी एक तो वाटा द्या. आंबे हळद. एक एक काय म्हणतात त्याला ते? तारपूर म्हणतात पण आपल्या गावठी भाषेत त्याला कर्मठ म्हणतात. कर्मट घेतली ताईकडे. अशा 2 गोष्टी घेतल्या. अशा पद्धतीने आपली खरेदी झालेली आहे. काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या मी घेतल्या आणि बरंचसं काय काय. ताई चिकूचा वाटा कसा आहे तो? त्या एक द्या तुम्ही. आता तुम्ही हे घ्या ताई 20 रुपये तुमच्या. कसा तो? 2 द्या 2. त्याला पिशवी भाजी घेतोय मी कारण या भाजीचे गुणधर्म चांगले आहेत आणि ताजी आणि चांगली भाजी आहे. एवढा सुंदर चालेल. 60 रुपये झाले ना तुमचे. चला बाजारात आपण एक शेवटचं फेरफटको मारतो. बरीचशी खरेदी केली, भाजी घेतली थोडीशी. बऱ्याचशा आता गोष्टी आपण या बाजारात बघितल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सुंदर बाजार वाटलं एकंदरीत. हां साहेब नमस्कार. अरे काय म्हणताय साहेब? बरे आहात ना? काय म्हणतात? बऱ्याचशा गोष्टी आहेत. साहेबांनी यावेळी कडधान्य वगैरे नेहमीच असतं. जामचा एक वाटा द्या तुम्ही मला. बरीच वांगी आहे मोठी. हां एक जामचा वाटा द्या ना साहेब तुम्ही. साहेबांकडे एक जामचा वाटा घेऊया. हे बघा मस्तपैकी वांगी, त्याचप्रमाणे वाली आणि जाम. दादा आता नेहमी या गावठी बाजारात असतात. त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी असतात. म्हणजे आवर्जून कधीही कुठे असले तरी हाक मारतात. आजूबाजूचे या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी किंवा नाश्ता नेण्यासाठी येतात या बाजारामध्ये आणि या ताईंकडे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या मिळतात. हे घ्या आता तुमचे पैसे घ्या. धन्यवाद. चला मायबाप रसिक हो कसं वाटलं हो कुडाळचं गावठी बाजार. या बाजाराचा व्हिडिओ तुमचा नक्की आवडतो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिक हो धन्यवाद. जय हिंद.